छत्रपति संभाजी नगर से अपराध पर लगाम लगाने वाली खबर सामने आई है। दरगाह रोड पर सब्जी खरीदते समय मोबाइल चुराने वाले झारखंड के दो शातिर चोरों को जवाहर नगर पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। देखिए, दरगाह रोड स्थित सिग्मा हॉस्पिटल के पास सब्जी ले रहे एक शख्स की जेब से 25,000 का मोबाइल चोरी हो गया था। शिकायत मिलते ही जवाहर नगर पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए दरगाह चौक से दो संदिग्धों को हिरासत में लिया। तलाशी में उनके पास से 65,000 रुपए के 3 महंगे मोबाइल बरामद हुए हैं। दोनों आरोपी झारखंड और बिहार के रहने वाले हैं। पोलीस स्टेशन जवाहरनगर छत्रपती संभाजीनगर शहराच्या हद्दीमध्ये सिग्मा हॉस्पिटल तसेच दर्गा चौक या परिसरामध्ये भाजीपाला घेण्यासाठी किंवा इतर कामासाठी गर्दीच्या ठिकाणी लोक जातात। त्या ठिकाणी जे आरोपी मोबाईल चोरतात त्या मोबाईल चोरणाऱ्या दोघ आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलेले अशी घटना आहे। दिनांक 23/8/2026 रोजी सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राजेश सानप राणा जयभवन नगर ते भाजी घेण्यासाठी सिग्मा हॉस्पिटल तिथल्या एका भाजीवाल्याचे तिथे थांबले होते। त्यावेळेस त्यांना दोन लोकांनी धक्का दिला आणि त्यांचं लक्ष विचलित करून त्यांच्या खिशातील वरचा मोबाईल एक जणांनी चोरला। त्यांनी लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केली, परंतु त्यांना मिळाला नाही। त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुप्त माहिती मिळाली असता पोलीस हवालदार नवतरे, पोलीस अंमलदार गोरे व पोलीस अंमलदार राजू शिंदे हे लगेच तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले। दर्गा परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत असताना दोन इसम त्यांना पाहून पळू लागले। त्यांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एकूण 3 मोबाईल मिळून आले। 3 मोबाईल पैकी एक मोबाईल हा विचारपूस केली असता त्यांनी सकाळीच भाजी मार्केटमधून सिग्मा हॉस्पिटलच्या इथून एक जणाच्या इसमाच्या खिशातून चोरल्याचे त्यांनी सांगितले। सदर मोबाईलची खात्री केली असता तो मोबाईल हा सकाळी जी गुन्हा दाखल केला होता स्टेशनला त्याच्या गुन्ह्यातीलच असल्याचे निदर्शनास आले। त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारलं असता त्यातील एक आहे शेख फयाज शेख असलम वय 21 वर्षे राहणार झारखंड व दुसरा आहे नक्सूद आलम इदवा आलम तो आहे 20 वर्षाचा राहणार आहे बिहारचा। दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ते दोन्ही मोबाईल एकूण 3 मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत। त्याची किंमत आहे 65,000 रुपये। दोघांनाही त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर इतर गुन्हे आहेत का याबाबत सुद्धा आम्ही चौकशी करत आहेत। तसेच जे गुन्ह्याच्या व्यतिरिक्त 2 मोबाईल त्यांच्याकडे मिळून आलेले आहेत त्यांचे सुद्धा मूळ मालक आम्ही शोधण्याचं काम करत आहोत। आरोपींना आज माननीय न्यायालयात हजर करून पुढची कारवाई करत आहोत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री रत्नाकर नवले साहेब व सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग मनीष कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवतुरे, पोलीस अंमलदार मारुती गोरे व पोलीस अंमलदार राजेश शिंदे यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे।